केवढी थंडी आहे बघा इकडे गावाला। धोक्याचा पाऊस पडतोय अंगावरती। खूप जास्त प्रमाणात धुकं आहे। जमीन अशी ओली झाली आहे जणू काही आत्ताच पाऊस पडून गेलाय। ही ऐकू येणारी टपटप ही धुक्याची आहे। यावरूनच अंदाज येईल की किती जास्त धुकं पडलंय। अगदी आतपर्यंत ओल आली आहे धुक्याची। चहू बाजूला नुसतं धुकंच धुकं आहे। खूप छान वाटतंय पण खूप थंडी सुद्धा वाजतीये। ही अशी सकाळ अनुभवायची असेल तर तुम्हाला कोकणातच यावं लागेल, कारण हे सुख फक्त कोकणातच आहे। थंडीवरून आठवलं, काल दुपारच्या वेळेस आमच्या मेडिकलमध्ये काका आले होते भाजलेल्यासाठी तेल न्यायला, त्यावरती तेल लावण्यासाठी। तर त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की त्यांची मुलगी म्हणजे घरातलं सगळं आटपून खूप थंडी वाजल्यामुळे सकाळी जो बाहेर आपला पातेला गोळा केलेला असतो परसात, तर तो तिने पेटवला आणि तिच्या पदराकडे तिचं लक्ष राहिलं नाही आणि त्या पदराने अचानक पेट घेतला। सुदैवाने तिचा मुलगा की मुलगी कोणीतरी बाहेर आली आणि ती ओरडायला लागली, त्यामुळे तिचा नवरा घरी होता, तो पटकन बाहेर आला आणि आग विझवली। नवऱ्यालासुद्धा भाजलं आणि तिलासुद्धा कमरेपर्यंत भाजलं। त्यामुळे प्लीज शेकोटी करताना, चुलीजवळ बसताना स्वतःची काळजी घ्या। 9 वाजले तरीसुद्धा तुम्ही धुकं बघू शकता केवढं आहे ते। एवाला ऊन पडतं। ते आहे माझ्या मम्माचं घर। आज खूप जास्तच थंडी आहे, त्यामुळे प्लीज सर्वांनी काळजी घ्या आणि शेकोटी करताना किंवा चुलीजवळ बसताना सुद्धा स्वतःची काळजी घ्या। भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।